कन्नी चित्रपटाची टीम माझ्या बरोबर आहे आणि इथे कुठे आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतोय? आम्ही खूप चांगल्या क्रूजवर करतोय. आम्ही क्रूजवर आम्ही व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतोय आणि कन्नीचा टीझर सुद्धा आलाय. सो आम्ही क्रूजवर आम्ही साजरा करतोय. ओके गाईज, खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. एक तर फार कमाल दिसत आहे सगळे आणि फार एन्थू आहात आज. मस्त इंटरव्ह्यू देताय, मजा करताय. सो व्हॅलेंटाईन्स डे आहे आज, तर सुरुवात मला असं वाटतं जरा डान्स आणि गाणं अशाने करूया. ठीक आहे, कोण गाईल? कोण गाईल आमच्यात? उत्तम सिंगर वल्लरी असं मला वाटतं. हे कधी ठरलंय? मेरे को क्यों हां हां चल हां चल आम्ही बॅकग्राऊंड डान्सर्स, तुम्ही गाणे गा. हां चला. अरे आम्ही कसं गाणार? नवरोबा नवरोबा तू ये माझ्या समोर रे, असं कसं आणि वाटेल? मुलं नाचतील असं करूया. करेक्ट हो करेक्ट करेक्ट. अजिंक्यचं काय म्हणणं आहे यावर? काय एनिथिंग Anything. या तो बिचारा आमच्यात पिसला गेलाय, एकमेव गुणीबाळ. हां चला चला उठायला लागेल. मी असंच नाचणार आम्ही आहे. गाणारे आहोत ना. चला उठा. चला चला चला. ओके गो. 5 6 7 गो. नवरोबा नवरोबा तू ये माझ्या समोर रे, वाट पाहते मी, तू ये माझ्या समोर रे. नवरोबा नवरोबा तू ये माझ्या समोर रे, वाट पाहते मी, तू ये माझ्या, तू ये माझ्या, तू ये माझ्या समोर रे. फसलेला नवरोबा डान्स आहे, बसा, बरं वाटेल तुम्हाला बसल्यानंतर. सो कॉन्फिडन्स वाढला. ओके बरं. सो व्हॅलेंटाईन्स डे आहे. पहिलाच प्रश्न, तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय? अजिंक्य, प्रेम म्हणजे काय? एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे प्रेम म्हणजे सगळंच काही. त्याच्या आजूबाजूला इतर सगळ्या भावना अशा लोळत असतात, पण प्रेम ही सगळ्यात टॉप ऑफ इट. ओके वल्लरी, प्रेम म्हणजे? प्रेम म्हणजे सेल्फलेसपणा, निस्वार्थीपणा. ऋषी? माझ्यासाठी प्रेम म्हणजे नाती किंवा माणसं, कारण त्यांच्याशिवाय मला जगायला आवडणार नाही. ओके ऋता, प्रेम म्हणजे काय? मैत्री. प्यार दोस्ती आहे. भाई SRK फॅन. SRK फॅन. शुभांकरच्या मते प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे मला तरी वाटतंय की व्हेरी सॉरी पण मी एवढा वेळ ना असं विचार केला समुद्राकडे बघून की आपण काय असं बापा उत्तर देऊ शकतो. पण मला असं वाटतं की प्रेम म्हणजे श्वास जो आता परत परत घेतो आपण. सो आपल्याला परत परत प्रेम होत असतं आणि मला असं वाटतं की आयुष्यभर आपल्याला प्रेम होत राहिलं पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली आणि आय गेस आय होप सगळ्यांना एकाच व्यक्तीवर प्रेम होत आहे. तुला किती वेळा प्रेम झालंय आज? मला खरं सांगू ना तर मला एक 3-4 वेळा तरी झालंय खरं प्रेम झालंय. पण त्या 3-4 वेळा खरं प्रेम झालंय. हो यार, मला कारण की एक बार ही किया तो यारो प्यार क्या किया. विषय आहे का? आणि तर जे कोण म्हणतं की मला एकदाच प्रेम झालंय, पहिल्या नजरेत प्रेम झालंय, ते खोटारडे आहेत. हा माझा ठाम विश्वास आहे आणि माझं ठाम मत आहे. तर प्रेम झालं यार 2-3 वेळा, तर 3 वेळा तर माझं झालंच आहे. बरं, पण हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे, किती वेळा प्रेम झालंय? बरं, कोणीही खोटं बोलू नये. नाही मी खोटं नाही, सुरुवात करू. मी नाही खोटं बोलणार आहे, मी खरं बोलणार आहे. 3 वेळा. 3 वेळा. पण असं कुठे ती म्हणते की 3चा पाडा आहे. हा नाही, असं ती म्हणलीच नाही की प्रेम मुलीवर मुलावर किती वेळ झालं. मला तू बघायला देऊ नको माझ्या प्रश्न. हे काय हा सगळ्यात सेफ आहे कारण माझं एकदा माहिती आहे म्हणून. ओके वल्लरी, 2दा. अजिंक्य, ह्या उत्तरासाठी मी फार एक्साइटेड आहे. अजिंक्य, किती वेळा? सध्या मी सिंगल आहे, पण प्रश्न हा नव्हता. ठीक आहे. 2 आय थिंक 2 वेळा. आय थिंक 2 वेळा जास्त असू शकतं. ओके, पण कन्नी हा चित्रपट येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला आणि ऋता, तू 2दा-3दा हे म्हणालीस की प्रेम आणि मैत्री हे सगळं एकत्र आहे, म्हणजे मैत्रीतलं प्रेम हे सगळं आहे. किती धमाल केली आहे तुम्ही कन्नी करताना सगळ्यांनी. खूप खूप जबरदस्त आम्ही धमाल केली. आणि एकतर आम्ही चौघांनी म्हणजे ऑनस्क्रीन आम्हाला तसे सीन्स वगैरे आम्ही वाचतानाच आम्हाला वाटत होतं की याच्यात आम्ही खूप धमाल करणार आहोत. पण त्याच्यापेक्षा जास्त आम्ही ऑफस्क्रीन तर एवढी केली ना. सो त्याच्यामुळे आम्हाला ना ऑनस्क्रीन असं होत होतं की अरे यार, ह्या गोष्टी आपण नाही करू शकत ऑनस्क्रीन, की हे आपण नाही बोलू शकत. पण आय गेस त्याच्या म्हणजे जे आम्ही ऑफस्क्रीन जेवढी धमाल केली की अजूनही आम्ही करतो. सो त्याच्यामुळे ते ना कन्नीमध्ये ती फ्रेंडशिप दिसली आहे. आणि ना ते असं उगाच काहीतरी खोटारडेपणा नाही वाटलं आहे किंवा खोटं नाही वाटलं आहे. कारण की आम्ही ना खऱ्या इमोशन्स आणि खरे रिॲक्शन झालेत माहिती आहे. काही आम्ही ना वल्लरीला नेहमी बोलत असतो किंवा एक ऋषीचं मला माहिती आहे त्याच्यात वाक्य आहे की मॅक्स बीटी हे बोलतो तो, मॅक्स बीटी
म्हणजे बॅड ट्रिप, तर आता हे त्याचं कधी कधी वाक्य येऊ शकतं किंवा तो बोलू शकतो, तर त्या गोष्टी आलेल्या आहेत. एक वल्लरीचा असा एक खूप कमालीचा चेहरा आम्ही काय झालं डायरेक्ट उभी राहिली ती. आजच प्रोमो नको काय, एक कमालीचा चेहरा, तिची एक रिॲक्शन आली आहे ती, म्हणजे अशी हा प्रोमो मध्ये पण आहे, नाही टीजर मध्ये आहे ना, टीजर मध्ये आहे ना, एक असा 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 एक चेहरा आहे, तो असा हा दाखव, हा तिचा एक कमालीचा चेहरा आहे जे ती युजली करते आणि तो तिने ऑनस्क्रीन पण केलाय. सो मला तो ह्या सगळ्या गोष्टी ना खरेपणा हा कन्नीमध्ये दिसलाय आणि तेच आम्हाला लोकांना 8 मार्च पासून दाखवायचं आहे. ऋता, पण एवढे जण जेव्हा सेटवर असतात इथेच तुम्ही इतकी धमाल करताय, आय कॅन इमॅजिन 28-30 दिवसाच्या स्केड्यूलमध्ये काय होत असेल. कोण होतं सेटवर ज्याला खूप जास्त मॅनेज करावं लागलं मस्तीच्या बाबतीत? तुला खरं सांगू, नोबडी, बिकॉज एव्हरीबडी इज डेड सिरियस अबाउट देअर वर्क. कितीही टाइमपास करो, कितीही आम्ही मजा करो ऑफ स्क्रीन, पण ऑन स्क्रीन आय डोंट थिंक की आपल्यापैकी कोणाचाही पाठांतराचा प्रॉब्लेम होता नाही. म्हणजे वेन यू नो ना, आणि द बेस्ट पार्ट काय होतं माहिती आहे का, कोणी ठरवून नाही केलं आहे, हे सगळं ऑर्गॅनिकली झालं. म्हणजे आता हे वाक्य तर मी ह्यात माझं BT Max ॲड करतो असं नाही झालं आहे, ते इट इज बिकम व्हेरी ऑर्गॅनिक. तर म्हणजे मला असं वाटतं, समजा मजा डेफिनेटली मी हे सांगू शकते आम्ही खूप मजा केली, बट आय वोंट लाय अबाउट दिस की कोणाला मॅनेज करायला नाही, बिकॉज एव्हरीबडी वॉज ऑन टाईम. आणि बेस्ट पार्ट म्हणजे, आणि आता खरं तर समीर सर ही जस्ट लेफ्ट, नाही तर ही वूड हॅव बीन अ बेटर पर्सन टू आन्सर दिस, पण एव्हरीबडी वॉज थ्रू विथ द लाईन्स. आणि आमचे काय म्हणतात त्याला व्हॉइस व्हिडिओ पण झाले होते, कारण सगळे खूप बिझी होते त्या काळात, त्यामुळे आमचे काय म्हणतात व्हिडिओ कॉल्सवर आमचं वाचन झालं होतं, सगळं झालं होतं. एव्हरीबडी वॉज थ्रू विथ देअर लाईन्स. आणि मला असं वाटतं की फर्स्ट स्टेप इतकी स्ट्रॉंग होती ना, म्हणूनच ते सेकंड स्टेप म्हणजे आम्ही काहीतरी विचार करू शकलो की हे कसं आहे. आणि आम्ही काहीच माहिती आहे, खरं सांगते काहीच ठरवलं नाही आहे. म्हणजे वन्स यू सी द फिल्म तुला असं वाटेल अरे हा माझाच ग्रुप आहे, म्हणजे ह्यांचं काय म्हणणं आहे ह्यांचं. म्हणजे हे मला असं युजली कधीच नाही वाटत, बिकॉज आय एम मायसेल्फ अ व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह आर्टिस्ट, की मला माहीत असतं माझ्या डोळ्यातून कधी कुठे पाणी येणार आहे. एवढं माझं म्हणजे मी अनन्याला तरी हेच केलं होतं, बट इथे इट इज जस्ट व्हेरी इझी, इट वॉज व्हेरी ऑर्गॅनिक. सो दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ द फिल्म. मला मॅक्स BT कधी झालंय तुझ्या लाईफमध्ये? नाही, खरं तर ना मॅक्स BT किंवा असे काही काही फ्रेश किंवा असे काही काही माझे खूप असे काही काही माझ्या आतून येणारे शब्द आहेत जे आमच्या मित्रांच्या पुण्यातल्या ग्रुपचे आहेत वगैरे, पण ते आता भूषण नावाचं मी कॅरेक्टर करतो या फिल्ममध्ये. सो कधी कधी ते उत्स्फूर्त पण 1-2 वेळा आले, आणि आल्यानंतर हे सगळे पण म्हटलं अरे मस्त वाटते, किंवा सगळे सर पण म्हटलं अरे हे ठेव. मी ऍक्च्युली मॅक्स BT म्हणून मी सॉरी म्हणलो होतो, कट करून मी सॉरी म्हणलो की चुकून आलं सर नाही ते ठेव. मग नेक्स्ट टेकला मी ते घेतलं, त्यामुळे मजा आली मला. आणि मॅक्स BT अशी मला आमच्या सेटवर तरी कधीच जाणवलेलं नाहीये. आम्ही खूप मजा केली, खूपच मजा. मी आणि शुभंकरनी तर अशक्य मजा केली. वल्लरी म्हणजे सगळ्यात जास्त शूट ऋताने केला ऑफकोर्स, पण मी, वल्लरी आणि शुभंकर आम्ही तिघांनी पण खूप मजा केली. त्यानंतर एक दिवस अजिंक्यला घेऊन आम्ही सगळेजण सेंट्रल लंडनला गेलो होतो, तर वी हॅड अ लॉट ऑफ फन. मॅक्स BTचा एक कुठला प्रसंग असा मला स्पेसिफिक आठवत नाही, त्यामुळे नाही. हा, जेव्हा आठवत आपल्या हॉटेलमध्ये गरम पाणी येत नव्हते सकाळी, मी एक मॅक्स BT मी एक थंडी होती तिकडे लंडन मध्ये आणि गरम पाणी नाही. मॅक्स BT मला आठवली. काय होतं, असं सेम हे जे आहे ना, असा सेम एक कठडा होता एका नदी किनारी लंडनच्या, आणि दिग्दर्शक आमचे सर आले आणि ते म्हणले की आता तुमच्या चौघांचा सीन आहे. तो सीन सुरू झाला रात्री 9:30 वाजता, त्या सीनचा पॅकअप झाला रात्री 1:30 वाजता. 9:30 ते 1:30 या वेळामध्ये मला ते म्हणले इथे बस. इथे बसलो, मी घातला तो कुर्ता आणि सलवार, आणि बसल्यानंतर साधारणतः टेम्परेचर 2 डिग्री होतं. मी बर्फाच्या लादीवर मी बसलो होतो. मी 2 मिनिटांनी असा सगळं व्हेरी इम्पॉर्टंट सीन, कारण क्लायमॅक्स सीन सिरियस सीन आहे. आणि पहिला 1 तास मी काढला ग हळूहळू, की ठीक आहे काय हरकत नाही. 1 तास काढला. नंतर ते म्हणले की आता मास्टरला हीच फ्रेम आवडली. अख्खा वेळ मी असा बसलो होतो. तो माझ्या आयुष्यात त्याला प्रसंग, म्हणजे या नाटकात या फिल्म मधला मॅक्स BT प्रसंग आहे. म्हणून काय कोल्ड्रिंक वगैरे गार करायचं असेल तर आम्ही फक्त त्याच्या हातात द्यायचो की तिकडे ठेव, मी काय बोलतोय त्याच्या हातात द्यायचो की तिकडे ठेव, तिकडे गार होईल. एक्सप्रेशन तुझे कळले आम्हाला. वल्लरी, पण सगळ्यात जास्त छान कोणाशी जमलं तुझं या सगळ्यात, किंवा नाही जमलं? हा तुम्हाला एकदम त्यात आणणारा प्रश्न विचारलेला आहे. नाही, मी मला नाही उत्तर द्यायचं ह्याचं. असं कसं शुभंकरला नको घाबरूस, बिलकुल ते उत्तर. सगळ्यात जास्त माझं जमलंय ऋताशी. आणि ऋता
तर बोलू पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये तुझं ना. अरे हा तर तर ऋता मी असं म्हणेन कारण का ऋता मैत्री तर झालीच बट ऋता इज ऑल्सो लाईक अन एल्डर सिस्टर. म्हणजे तिकडे काही लागलं किंवा अजूनही मला असं काही झालं तर ऋता कायम अशी असते की नाही तू असं कर तू तसं कर बिकॉज ऑब्वियसली शी इज एक्सपिरियन्स्ड ऑल्सो आणि ती कायम अशी खूप सपोर्टिव्ह असते. ती असं नाही म्हणणार की तू असं कर पण ती म्हणेल की नाही मला पण असं झालेलं बघ मी तेव्हा हे केलेलं तुला काय वाटतं तुला असं करायचं तर तू कर. सो शी इज व्हेरी लाईक अ बिग सिस्टर आणि शी इज व्हेरी प्रोटेक्टिव्ह आणि मला ती आवडते. ओके आता कोणाशी नाही जमलं माझं नाव गेलो. तिचं एक्सप्रेशनच बदललंय पूर्णपणे. तुला काय वाटतं मी तुला विचारते कोणाशी नसेल जमलं माझं. मला नाही द्यायचं याचं उत्तर. नाही टीम में कोणाशी आपण कमी सीन्स सोबत घ्या. यू कॅन सेफली टेक माय नेम. कशाला तू आयडिया देतोय खरं उत्तर. म्हणजे तिचा अगदी चेहरा नाही खरं आय थिंक अजिंक्य खूप कमी वेळ होता फार त्याच्याबरोबर काही वेळ घालवतात जास्त आला नाही सर त्यामुळे अजिंक्यचं नाव घेईन. त्याच्यासोबत नाही जमलं. अरे प्रश्न हा होता पण बरोबर. माझा, है ना. एवढं बघ तर. खरं बोलशील मला वाटलं नको. नाही आय थिंक अजिंक्य म्हणजे जस्ट टू आन्सर दिस क्वेश्चन अजिंक्यचं नाव पण घेईन. आमचा जवळजवळ म्हणजे हालाकी मी फिल्मबद्दल फार काही नाही सांगू शकत म्हणजे रिव्हील करू शकत आता बट आमचा एक सीन आहे जिथे सुरुवातच म्हणजे वल्लरी म्हटलं की मला तो सीन आठवतो आणि त्यातले तिचे काही न्यूआन्सेस वगैरे. सो तर मला तो सीन खूप आठवतो आणि म्हणून तिची खूप विविड मेमरी आहे माझ्या मनामध्ये. सो ती जमलं नाही जमलं म्हणते वगैरे दॅट डझंट मेक मी अँग्री ऑर हॅपी वगैरे. फॉर मी ते काही सीन्स माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. सो या दॅट्स ओके. सो व्हॅलेंटाईन्स डे शेवटचा प्रश्न. आपल्याकडे ना सेल्फ गिफ्टिंग हे असं खूप फॅड आलं आजकाल की या व्हॅलेंटाईन्स डेला मी स्वतःलाच काहीतरी देईन वगैरे. गिव्हन अ चान्स जर तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेला सेल्फ गिफ्टिंग करायचं असेल स्वतःला तर काय करा? ते काय दरवर्षी करतोय का या वर्षीचं थोडी आहे. सेल्फ गिफ्टिंग जर करायचं असेल तर मला असं वाटतं मी स्वतःला वेळ देईन. कारण की आत्तापर्यंत मी काम पण माझंच काम आहे पण मला असं वाटतं मी टाईम कुठेतरी मी मिस करतो. सतत काम आणि सतत काही ना काहीतरी करण्यापेक्षा स्वतःला पण थोडंसं थांबून वेळ दिला पाहिजे. आणि आज हा समुद्र आहे मला असं वाटलेलं थोडा वेळ मिळेल मला पण इकडे पण आपण हेच करतोय पण परत जाताना आपण मी तरी मला स्वतःला वेळ देईन. येस. ओके. ऋता काय सेल्फ गिफ्ट करते? इफ यू वुड हॅव आस्क्ड मी 1 or 2 years बॅक मी म्हटलं असतं की आय थिंक मी जरा थोडंसं जो ठहराव जो असतो आयुष्यात तो असायला पाहिजे. आता मला असं वाटतं की झालं माझं ठहराव माझी हाऊस संपली. 1.5 वर्ष मी आय हॅव बीन वेटिंग नाव आणि मला असं वाटतं की मी स्वतःसाठी मॅनिफेस्ट करते ते खूप अनन्या आणि कन्नीसारखे खूप प्रोजेक्ट्स. कारण मी कायम हे मॅनिफेस्ट केलं होतं की मी डेब्यू फिल्म केली तर ही फिमेल ओरिएंटेडच करणार आणि आत्तापर्यंत माझे मॅनिफेस्टेशन्स माझ्यासाठी वर्क झाले. बी इट टाईम माझ्यासाठी मॅटर नाही करत बिकॉज हळूहळू डेली शो करून तुमचा पेशन्सही वाढतो आणि तुम्हाला कळतं की यु नो हे जे सतत वाटायला लागतं जे 9 to 5 जे सतत एक फिलिंग यायला लागतं तसं डेली शो करून पण असं वाटायला लागतं की अरे बापरे हे कुठे नेऊन ठेवणार आहे आपल्याला असं एका पॉईंटनंतर. तर आय थिंक आय हॅव पास्ड ऑल दॅट आणि आय वुड जस्ट मॅनिफेस्ट फॉर मायसेल्फ ऑर सेल्फ गिफ्ट फॉर मायसेल्फ. एक तर उत्तम फिटनेस कारण मी त्या टुवर्ड्स खूप काम करते आहे तर मला ते आय जस्ट होप की तो फेज नसून इट बिकम्स अ लाईफस्टाईल. सो स्वतःसाठी मी ते एक सेल्फ गिफ्ट नक्की देईन डिसिप्लिन आणि हे एकदा मिळाल्यावर आय जस्ट होप की आय कॅन. कारण मला असं वाटतं की वर जाणं खूप सोपं आहे पण तिथे राहणं हे खूप कठीण आहे. सो मला असं वाटतं की ती सेन्सिबिलिटी मी स्वतःला सेल्फ गिफ्ट डेफिनेटली करेन. खूप मस्त. ऋषी काय सेल्फ गिफ्ट करते? एक उत्तर खरं तर तू माझं चोरलंस ते म्हणजे की म्हणजे फ्रॉम पास्ट 5 years आय एम ट्राईंग टू बी मोर फिटर याचा अर्थ असं नाही की मी खूप जाड आहे किंवा खूप बारीक आहे. आय जस्ट वॉन्ट टू बी लिटल बिट मोर लीन अँड लिटल बिट मोर फिटर. त्यामुळे मी काहीतरी जिम इक्विपमेंट्स किंवा मला एक जिमचा पास गिफ्ट करणं असं वाटतंय. आणि दुसरं माझी सगळ्यात आवडती आणि फेवरेट गोष्ट ती म्हणजे ट्रॅव्हल. त्यामुळे आय गेस मी स्वतःला कुठल्या तरी एका सोलो ट्रिपला मला जायला खूप आवडेल. त्यामुळे समथिंग लाईक दॅट. वल्लरी काय सेल्फ गिफ्ट? मी कथ्थक शिकले 10-11 वर्ष पण ह्या आता कामामुळे विशारदची परीक्षा फॉर्म भरून 2दा मी ती परीक्षा अटेम्प्ट नाही करू शकले कारण का प्रोजेक्ट्स येत राहतात आणि काही ना काही होतं. पण ते मला करायचं की ह्यावर्षी मी हे गिफ्ट करणार आहे की मी ती परीक्षा देऊन पूर्ण करणार आहे. ऑल द बेस्ट यार. आणि अजिंक्यचं तर मला असं वाटतं सेल्फ गिफ्टिंग आजच घरी आलंय ना. हां ते तर आहेच बट ती अतिशय मटेरियलिस्टिक अशी गोष्ट आहे. मला माझी लाईफ ऑनेस्टली आय एम ॲट माय हॅपीएस्ट ॲट द मोमेंट जे प्रोजेक्ट्स मी करतोय जसं मी बिझी आहे. सो आय एम रिअली लिव्हिंग माय ड्रीम लाईफ. मी लहानपणापासून जी पाहिलेली ती इन्क्लुडिंग टिल डेट. माझ्या फॅमिलीला इथे शिफ्ट करणं एवढंच एक छोटीशी गोष्ट जर मला काही गिफ्ट करायची असं काही वरदानच मिळालं की ऑल फिनान्सेस आर टेकन केअर ऑफ आणि माय फॅमिली इफ आय कॅन हॅव
देन आय विल रिअली लिव्ह माय परफेक्ट बेस्ट लाईफ असं मला वाटतं. खूप मस्त गाईज, थँक्यू सो मच आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि कन्नीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू विश यू द सेम. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.